विदर्भात आज प्रचार सभांचा धडाका पाहायला मिळणार आहे। पंतप्रधान मोदींची चंद्रपूरमध्ये सभा आहे, तर चंद्रपुरात मोदींची संध्याकाळी 4 वाजता सभा होणार आहे। यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याही सभा होणार आहेत। वर्धा, भंडारा आणि नागपुरात त्यांच्या सभा असतील, तर वर्ध्यामध्ये दुपारी 12 वाजता आणि संध्याकाळी 4 वाजता भंडारा इथं जाहीर सभा आहे आणि मुख्यमंत्री शिंदे यांची रामटेकमध्ये ही जाहीर सभा होणार आहे। या सभेचा आढावा सुद्धा आपण घेणार आहोत। तर आज विदर्भात प्रचार सभांचा धडाका पाहायला मिळणार आहे। विदर्भातील काही मतदारसंघांमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये मतदान होणार आहे आणि त्या पार्श्वभूमीवर इथं आता प्रचार सभांचा धडाका पाहायला मिळतोय। खुद्द देशाचे पंतप्रधान मोदी हे सुद्धा या ठिकाणी प्रचारासाठी येणार आहेत। त्याचबरोबर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याही 3 सभा आज महाराष्ट्रात असतील। दरम्यान यावर थोड्याच वेळापूर्वी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी काय प्रतिक्रिया दिली होती बघूया। त्यांची पायाखालची वाळू भाजपाची सरकली आहे, त्यामुळे ते जीवाचं रान करतायत सत्ता टिकवण्यासाठी, ते स्वाभाविक आहे। आणि तरीही पण जनता त्यांना स्वीकारणार नाही। कितीही सभा घेतली तरी विजय हा महाविकास आघाडी इंडियाचाच होणार आहे। आता मोदींची काही वेव राहिली नाही आणि ऐकायला सुद्धा लोक जातात, पण मतामध्ये काही परिवर्तन होत नाही। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी चेतन नावरे हे थेट आपल्यासोबत जोडले गेले आहेत। चेतन, काय सांगाल, आज विदर्भामध्ये भाजपचे मोठमोठे नेते येत आहेत, दिग्गज नेत्यांच्या प्रचार सभा होत आहेत, कसं चित्र सध्या इथं दिसतंय? निश्चितच परा चंद्रपूरच्या मोरवा विमानतळ मैदान जे आहे याच ठिकाणी ही सभा पार पडत आहे आणि या ठिकाणी जोरदार तयारी आहे ती महायुतीने केल्याचं पाहायला मिळतंय। विशेषतः सुधीर मुनगंटीवार विरोधात कुठेतरी धानोरकर, प्रतिभा धानोरकर अशी कडवी झुंज या ठिकाणी पाहायला मिळू शकते। गेल्या वेळी बाळू धानोरकर यांनी हंसराज अहिर यांचा पराभव या ठिकाणी केला होता आणि तोच आता एकंदरीत वचपा काढण्यासाठी भाजप महायुती सहित या ठिकाणी जोरदार तयारी करताना पाहायला मिळते। मी माझ्या पाठीमागे दाखवू शकतो की यावेळी महायुती कशा प्रकारे आपले मतभेद विसरून पूर्ण ताकदीने या ठिकाणी उतरलेली दिसते मैदानामध्ये। आणि मग स्वतः भाजपच नव्हे तर शिवसेना असेल, दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा रिपाई असेल, यांचे झेंड्यांपासून त्यांच्या नेत्यांच्या पोस्टरपर्यंत या ठिकाणी जोरदार तयारी केलेली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह यांच्यासहित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेही पोस्टर या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत। जवळपास 1 लाख खुर्च्यांचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। यामार्फत कुठेतरी मोठं शक्ती प्रदर्शन आहे ते विदर्भात पुन्हा एकदा भाजप आणि महायुती करताना आपल्याला पाहायला मिळेल। प्रथमच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत ही पहिली निवडणुकीची प्रचार रॅली असल्यामुळे कुठेतरी व्यासपीठही तेवढंच भव्य दिव्य करण्यात आलेले आहे। कारण भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी सहित रिपाईचे आणि रासपचे नेतेही या व्यासपीठावर आज पाहायला मिळतील। कारण विशेषतः चंद्रपूर जो लोकसभा मतदारसंघ आहे, ओबीसी बहुल या ठिकाणी मतदार आपल्याला पाहायला मिळतात आणि या मतदारांना जर आपल्या पारड्यात घ्यायचं असेल तर कुठेतरी महायुतीमधील प्रमुख नेते जे आहेत, म्हणजे रासप सारखे पक्ष असतील, घटक पक्ष किंवा रिपाई सारखे घटक पक्ष असतील, जे अल्पसंख्याक आणि ओबीसीचं नेतृत्व करतात, त्यांच्या नेत्यांनाही या ठिकाणी मैदानात उतरण्याची तयारी जी केलेली आहे। कारण याआधीच प्रतिभा धानोरकर यांनी स्पष्टपणे ओबीसी कार्ड खेळल्याचं आपल्याला पाहायला मिळत होतं। प्रियंका गांधी यांची सभा काही दिवसांमध्ये याच ठिकाणी होणार आहे, त्यामुळे गांधी विरोधात मोदी हा पुन्हा एकदा या ठिकाणी आपल्याला सामना आहे तो पाहायला मिळू शकतो। निश्चितच चेतन, एकीकडे भाजपचे कार्यकर्ते घरोघरी जाऊन प्रचार करताना दिसत आहेत, तर दुसरीकडे जे मोठे नेते आहेत त्यांच्या सुद्धा प्रचार सभांचा धडाका आपल्याला पाहायला मिळतो। त्यामुळे आता या ज्या भव्य दिव्य सभा आहे, शक्ती प्रदर्शन आहे, याला मतदारांचा कसा प्रतिसाद मिळतो ते बघावं लागेल आणि या सभेचे अपडेट आपण तुमच्याकडून घेत राहणार आहोत। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।